स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा। जालना लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांना जाहीर पाठिंबा दिला। आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। स्वाभिमानी शेतकरी संघटना ही राज्यात ना युतीसोबत ना आघाडीसोबत स्वतंत्रपणे निवडणूक लढवलेली आहे, परंतु जालना जिल्ह्यामध्ये सध्याचे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत कल्याणजी काळे यांना आम्ही पाठिंबा देण्याचं आज पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणी बैठकीत ठरलेलं आहे। भाजपचं जे काही शेतकरी विरोधी धोरण आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मरण होत आहे, त्यामुळं एक सक्षम उमेदवार आपल्या भागातून गेला पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागे आपण शेतकरी एका जीवानं, एका ताकदीनं, एका दिलानं उभा राहिलो पाहिजे आणि त्यांना संसदेत पाठवलं पाहिजे। म्हणून आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आजच्या विचारविनिमय बैठकीमधून एकच ठरलं की सशर्त पाठिंबा, सशर्त यासाठी कारण की आमचं शेतकरी हितासाठी जे काही ते धोरणं ठरलेले आहेत, जे काही अटी निकष आम्ही त्यांच्या माननीय काळे साहेबांसमोर ठेवलेले आहेत तेही त्यांनी मान्य केलेले आहेत की शेतकऱ्यांच्या हमी भावासह MSP गॅरंटी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे। शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी जे काही सानुग्रह अनुदान 2 लाख रुपये आहे आणि शेतकरी अपघात विम्यासाठी जी 2 लाखाची मदत मिळते तर त्यात वाढ होऊन 5 लाख रुपये ही मदत मिळाली पाहिजे। अशा इतर ज्या काही मागण्या आहेत, आयात निर्यात धोरणावर केंद्र सरकारचं जे काही तुगलकी धोरण सध्याचं आहे तर ते येणाऱ्या सरकारमध्ये आपण संसदेमध्ये आवाज उठवून आयात निर्यात धोरणावर योग्य भूमिका मांडून शेतकरी हितासाठी आपण आवाज उठवला पाहिजे। या आमच्या काही मागण्या होत्या, त्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि त्यानुसार आज आम्ही पाठिंब्याचं एक भूमिका घेतलेली आहे। राज्यात कोणत्या पक्षाला पाठिंबा नसल्याची भूमिका घेतलेली असताना जालन्यात मात्र का असा पाठिंबा देत जालन्याचा अधिकार दिला? आदरणीय राजू शेट्टी साहेब यांनी पदाधिकाऱ्यांना स्थानिकला निर्णय घेण्याची मुभा दिलेली आहे, त्यानुसार आम्ही ही भूमिका घेत आहोत की कारण की विद्यमान जे खासदार आहेत, सत्ताधारी आहेत, त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर अन्याय अत्याचार करण्यास पलीकडे दुसरं कोणतेही काम केलेलं नाही, शेतकरी हिताची कोणतीही भूमिका घेतलेली नाही। जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, स्वतःचा साखर कारखाना आहे त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यालासुद्धा ते न्याय देऊ शकले नाही। त्यामुळं शेतकऱ्याच्या हिताचं जर भूमिका घ्यायची असेल तर अशा शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात कोणातरी बोलावं लागेल आणि कोणाला तरी ताकद द्यावी लागेल, म्हणून ही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन आजचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। काय नाव आपलं? सुरेश काळे, जिल्हाध्यक्ष।